गोंदिया में राष्ट्रवादी नेता प्रफुल्ल पटेल ने कई बड़े मुद्दों पर खुलकर बयान दिया। लाड़की बहन योजना से लेकर हगवणे प्रकरण और पार्टी में एंट्री को लेकर उनकी स्पष्ट भूमिका सामने आई है। देखिए उनकी सीधी प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेचा जो 335 कोटी रुपयाचा निधी वळवल्याचा आरोप होतो आहे, काय सांगायचं? लोकांना खोटे आरोप करण्याची आता सवय झालेली आहे। लाडकी बहीण योजना पूर्ण 5 वर्ष आमच्या महायुती सरकार चालवणार आहे आणि वेळ प्रसंगी येणाऱ्या काळामध्ये त्याची मात्रा म्हणजे आता आपण 1500 देतोय ते वाढवण्याचा पण प्रस्ताव नक्कीच आमच्या सरकार मान्यता देणार आहे। जो हगवणे कुटुंबाचा जो प्रकरण झाला पुण्यामध्ये त्याच्यावरून महिला आयोगाला घेरलं जात आहे आणि रुपाली साखनकर यांच्यावर देखील त्याच्यामध्ये टीका केली जाते आहे। हगवणे प्रकरणाच्या बद्दल अजितदादांनी अतिशय स्पष्ट भूमिका ते आमच्या पक्षाची आणि त्यांची हे त्यांनी ऑलरेडी सांगितलेली आहे, म्हणून त्याच्यामध्ये अधिक काय बोलणं योग्य नाही। कोणावरही आरोप किती करा, शेवटी जे अजितदादांनी जे भूमिका घेतलेली आहे अतिशय योग्य आहे। कोणावर अन्याय होणार नाही आणि जे कायद्याच्या प्रमाणे न्यायप्रमाणे जे काय कारवाई करायची असेल ते नक्की होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। काँग्रेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की आम्ही युतीमध्येच लढणार आहोत। जिथे जिथे शक्य असेल नक्कीच युतीमध्ये लढणं हे आम्ही तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे। प्रश्न फक्त असा येतो की काही ठिकाणी स्थानिक स्तरावर कधी युती करणं म्हणजे छोट्या इलेक्शनमध्ये शक्य होत नसते, पण आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त महायुतीमध्येच सगळे इलेक्शन लढवायचे आणि जिथे शक्य नसेल ते नंतरही निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता सगळ्याकडे बसवण्यासाठी आम्ही लोक एक मतानी काम करणार आहोत। गुलाबराव पाटलांनी अजितदादांना किंबहुना राष्ट्रवादीला एक असा सल्ला दिला आहे की जे जसं हगवणीच्या प्रकरणात झालं असे जळगावमध्ये अनेक कार्यकर्ते तशाच प्रकारचे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तसेच प्रकरण त्यांचे बाहेर निघणार आहेत। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना तपासून पक्षप्रवेश करा असं त्यांनी सल्ला दिला आहे। नाही ते ठीक आहे ना, प्रत्येक पक्षांनी चांगलं लोकांनाच घेतलं पाहिजे। कोणाच्या काही बॅकग्राऊंड चुकीचा असेल, काही गुन्हे असेल की काही त्यांच्या चरित्राबद्दल काही आमच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच ते पाहूनच आम्ही प्रवेश दिला पाहिजे। ही आमची पक्षाची भूमिका आहे आणि राहिली पाहिजे। आता कुठेतरी काही चुकलं असेल तर नक्कीच काय आमच्या लक्षात आलं तर आम्ही अशा लोकांना आमच्या पक्षात ठेवणार नाही। लाड़की बहन योजना पर उठे आरोपों पर प्रफुल्ल पटेल का पलटवार। लोगों को झूठे आरोप लगाने की आदत पड़ गई है। प्रफुल्ल पटेल ने आदिवासी विभाग के 335 करोड़ की राशि ट्रांसफर किए जाने के आरोप को सिरे से नकारा। उन्होंने कहा यह योजना अगले 5 साल तक हमारी सरकार चलाएगी और भविष्य में इस फंड को और बढ़ाया जाएगा। गुलाबराव पाटलांनी अजितदादांना किंबहुना राष्ट्रवादीला एक असा सल्ला दिला आहे की जे जसं हगवणीच्या प्रकरणात झालं असे जळगावमध्ये अनेक कार्यकर्ते तशाच प्रकारचे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तसेच प्रकरण त्यांचे बाहेर निघणार आहेत। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना तपासून पक्षप्रवेश करा असं त्यांनी सल्ला दिला आहे। नाही ते ठीक आहे ना, प्रत्येक पक्षांनी चांगलं लोकांनाच घेतलं पाहिजे। कोणाच्या काही बॅकग्राऊंड चुकीचा असेल, काही गुन्हे असेल की काही त्यांच्या चरित्राबद्दल काही आमच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच ते पाहूनच आम्ही प्रवेश दिला पाहिजे। ही आमची पक्षाची भूमिका आहे आणि राहिली पाहिजे। आता कुठेतरी काही चुकलं असेल तर नक्कीच काय आमच्या लक्षात आलं तर आम्ही अशा लोकांना आमच्या पक्षात ठेवणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। काँग्रेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे की आम्ही युतीमध्येच लढणार आहोत। जिथे जिथे शक्य असेल नक्कीच युतीमध्ये लढणं हे आम्ही तिन्ही पक्षांनी ठरवलेलं आहे। प्रश्न फक्त असा येतो की काही ठिकाणी स्थानिक स्तरावर कधी युती करणं म्हणजे छोट्या इलेक्शनमध्ये शक्य होत नसते, पण आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त महायुतीमध्येच सगळे इलेक्शन लढवायचे आणि जिथे शक्य नसेल ते नंतरही निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता सगळ्याकडे बसवण्यासाठी आम्ही लोक एक मतानी काम करणार आहोत।
वैष्णवी हगवने आत्महत्या प्रकरण पर बोले पटेल। प्रफुल्ल पटेल ने कहा, इस मामले में कार्रवाई जरूर होगी, किसी पर अन्याय नहीं होगा। उन्होंने स्पष्ट किया कि अजित पवार पहले ही इस पर पार्टी की भूमिका स्पष्ट कर चुके हैं। हागवणे कुटुंबाचं जो प्रकरण झाला पुण्यामध्ये त्याच्यावरून महिला आयोगाला घेरलं जात आहे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर देखील त्याच्यामध्ये टीका केली जाते आहे। हागवणे प्रकरणच्या बद्दल अजितदादांनी अतिशय स्पष्ट भूमिका ते आमच्या पक्षाची आणि त्यांची हे त्यांनी ऑलरेडी सांगितलेली आहे, म्हणून त्याच्यामध्ये अधिक काय बोलणं योग्य नाही। कोणावरही आरोप किती करा, शेवटी जे अजितदादांनी जे भूमिका घेतलेली आहे अतिशय योग्य आहे। कोणावर अन्याय होणार नाही आणि जे कायद्याच्या प्रमाणे न्यायप्रमाणे जे काय कारवाई करायची असेल ते नक्की होणार आहे। स्थानीय स्वराज्य संस्थाओं की चुनावी रणनीति। आगामी चुनाव को लेकर प्रफुल्ल पटेल ने कहा कि जहां भी संभव होगा वहां हम महायुति में मिलकर लड़ेंगे। हालांकि कुछ छोटी जगहों पर युति करना कठिन होगा, लेकिन प्रयास जारी रहेगा। गुलाबराव पाटिल के बैकग्राउंड चेक सुझाव पर सहमति। उन्होंने कहा, कोई भी व्यक्ति पार्टी में शामिल हो उसका बैकग्राउंड जांचना जरूरी है। अगर हमें जानकारी मिलती है कि किसी का बैकग्राउंड ठीक नहीं है तो उसे पार्टी से बाहर ही रखा जाएगा। गोंदिया से न्यूज़ फर्स्ट के लिए ओम की रिपोर्ट। लाडकी बहीण योजनेचा जो 335 कोटी रुपयाचा निधी वळवल्याचा आरोप होतो आहे, काय सांगायचं? लोकांना खोटे आरोप करण्याची आता सवय झालेली आहे। लाडकी बहीण योजना पूर्ण 5 वर्ष आमच्या महायुती सरकार चालवणार आहे आणि वेळ प्रसंगी येणाऱ्या काळामध्ये त्याची मात्रा म्हणजे आता आपण 1500 देतोय ते वाढवण्याचा पण प्रस्ताव नक्कीच आमच्या सरकार मान्यता देणार आहे।